माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या नव्या प्रवासानंतर बुधवारी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात या कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले। या भेटीप्रसंगी दिवंगत महेश कोठे यांच्याशी आलेल्या स्नेहपूर्ण नात्यांना उजाळा मिळाला। जानेवारी 2025 मध्ये प्रयागराज येथे महेश अण्णा कोठे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे सोलापूरला आगमन केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले। याबद्दल मनपूर्वक आभार मानण्यासाठी आम्ही आलो असल्याचे प्रथमेश कोठे यांनी सांगितले। फडणवीस साहेबांनी दिलेले सहकार्य आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी महेश कोठे यांच्याशी झालेल्या पूर्वीच्या भेटींचा उल्लेख करत त्यांच्या कार्यशैलीचा व जनसंपर्क क्षमतेचा गौरव केला। कोठे यांच्या नेतृत्वामुळे सोलापूरच्या विकासात मोलाचा वाटा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले। या भेटीत स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर, माजी नगरसेविका कुमुद अंकारम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, शशिकांत कैंची, परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे, संतोष सोमा, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, तसेच अक्षय वाकसे, तुषार पवार, वासुदेव एलदंडी, दिनेश गुर्रम, दीपक राजूल, वैभव दोशी, भीमाशंकर अंकारम, सागर भोसले, स्वप्नील वाघमारे, अमित अंकारम, सुमित अंकारम, आकाश भोसले, भोजराज माने, अमित जाधव, अमर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। नाव नोंदणीची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार 26 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5:42 गोरज मुहूर्तावर। विवाहस्थळ कैलासवासी लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगण, कर्णिक नगर, सोलापूर। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा, वधूस लग्नाचे वस्त्र, शालू, मंगळसूत्र आणि जोडवे, तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल। त्याचबरोबर हार, बाशी, तुरे, संसार उपयोगी भांडी, कपाट, अंतरपाट देण्यात येईल। वधूवर दोन्ही परिवारांकडील प्रत्येकी 100 पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिलं जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल। नाव नोंदणीची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर। तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे, संपर्क कार्यालय, नवी वेस पोलीस चौकी जवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा। संपर्क क्रमांक 80 55 12 22 33 आणि 98 22 61 16 77।